खूप दिवस चर्चा चालली होती की मुंबई पुणे मुंबई 2 मध्ये माझे आईवडील कोण असतील. पोस्टरवर सगळे दिसत होते, पण ते मुलीचे आईवडील का मुलाचे आईवडील असं एक स्पेक्युलेशन चालू होतं आणि आज अर्थात ते स्पेक्युलेशन संपलं आहे. मला माहितीच होतं, पण तुम्हाला नव्याने ओळख करून देतो. माझी आई आणि माझे बाबा. तर ही आमची फॅमिली. आणि कसं वाटतं घरात लग्न बिग्न आता एक 15 दिवसावर काय कितपत धावपळ? मी तर खूप एक्सायटेड आहे आणि जस्ट वेटिंग 12 तारीख कधी येते आणि एकदा तू तिच्या गळ्यात घालतोस कधी कधी आमचं ओझं कमी होतं. बाबा काय बोलते? कसं आहे, मी बाहेर असतो ना घराच्या, त्यामुळे घरात काय तुमचं चाललेलं असतं मला माहीत नाही. त्यामुळे मी ह्याच्यावर कॉमेंट करू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, आता तुला जरा जास्त जबाबदारीने वागावं लागणार आहे. खरं आहे. सो बी रेडी. 12 तारखेला लग्न आहे तुझं? येस बाबा. या कसं आहे की आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाही आहेत. त्यामुळे पूर्वी कसं खाली बसून पंक्ती बिंगती व्हायच्या, सकाळपासून आचारी बिचारी असायचे. हल्ली सगळी पद्धत बदललेली आहे. हल्ली तुमचं काय बुफेचं वगैरे हल्ली प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे आता चर्चा चाललेली की काय बुफे ठेवायचा का खाली बसून तिकडच्या आत जिलब्या वगैरे गरम आणायच्या बाहेर काय करायचं ते चर्चा चालू आहे. बघूया, लेट्स सी काय लँडअप होतं आहे त्याच्यावर. हे बघ, मी ह्यांचा मुलगा आहे, त्यामुळे मला जे आवडतं ते ह्यांच्याकडनं झालेलं आहे. सो अर्थात ह्यांनाही पुणेरी साज आणि पुणेरी थाट आवडतो आणि पुणेरी थाट आहेच तसा, त्यात काही वावगं नाही. सो आता ॲक्च्युली काय होतं ते 12 तारखेला कळेल. पण मला आवडेल खूप पुणेरी थाटात तसं पंक्ती बिंगती आणि मुंडावळ्या आणि सनई चौघडे वगैरे. हां, आपल्याला काय नाही आवडलं? आपलं घरचं आहे ते, संस्कृती. अगदी अगदी अगदी. काय तिथे परिस्थिती कशी आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. आणि अर्थात पंक्तीची गमती वेगळ्या असतात. उभं राहून जेवणात वेगळी गंमत असते. गंमत असते की नाही याबद्दल मला जरा शंका आहे. उभं राहून जेवणात, खाली बसून जेवणातच गंमत असते. आईची धावपळ होणार फक्त असं झालं तर. पूर्वीसारखं मला वाढता येत नाही वाकून. त्याला वाढती ठेवलं, पण म्हणजे मुद्दा एक फील जे त्यांना आवडेल ते, जे माझ्या मुलाला आवडेल तसं. 12 तारीख. फारच छान मैत्रीण आहे ती माझी. आम्ही अगदी मैत्रिणी होत नाही घट्ट. आणि तिथं काय माझी मुलगीच आहे, त्याच्यामुळे बाकी ते मला माहीत नाही आहेत फारसे. त्यांच्याशी खूप बोलणं वगैरे होत नाही. बोलणं कॉम्प्रोमाइज नाही, असं काही कॉम्प्रोमाइज नसतं. जे काय कॉम्प्रोमाइज करायचं मुलाने करायचं असतं. आमच्याकडे काही कॉम्प्रोमाइज नसतं. आमचं कॉम्प्रोमाइज करायचे दिवस संपले किंवा कॉम्प्रोमाइज करून करून थकलो आम्ही. आता नव्याने जे काही कॉम्प्रोमाइज करायचं ते मुलाने आणि मुलीने करायचं असतं. आमचं काही नाही राहिलं. नाही, प्रश्नच नाही. म्हणजे आता कॉम्प्रोमाइजच असतं, आपल्याला काही व्हॉइस नसतो. इथून पुढे कॉम्प्रोमाइज, इथून कॉम्प्रोमाइजच, बाकी काही नाही. इथून पुढे तुरडाळ आणि वांगी. खरं आहे, मला तयारी आहे. म्हणजे काय, असं रोज बाबा एक एक अशी गोष्ट नव्याने सांगतात तर भीती वाढते, एक्साइटमेंट वाढते. पण आता काय, वन वे ट्रॅफिक आहे आणि शिरलो आहे. आता काय गाडी पार करता येत नाही. आता जाऊ मजा करत. मुंबई पुणे मुंबई 2 12 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. लग्नाला यायचंच.